नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, प्रत्येक गावागावामध्ये कृषी मित्राची नेमणूक केली जाणार, प्रत्येक गावागावामध्ये शेतकरी मित्राची नेमणूक केली जाणार, अशा प्रकारचं सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये युट्यूबर हे युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवत असतात. परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये चुकीचं देखील काही चॅनल सांगत आहेत. आता याची नेमकी सत्यता काय आहे तर तेच आपण तपासून घेऊया. तर बघा, आपले जे काही कृषी मंत्री आहेत माननीय दत्तात्रय भरणे मामा यांनी अशी घोषणा केलेली आहे की म्हणजे प्रत्येक गावामध्ये सांगितलेलं नाही तर प्रत्येक कृषी सहाय्यकाला त्याला मदतनीस म्हणून शेतकरी मित्राची नेमणूक केली जाणार आहे. आता शेतकरी मित्राची नेमणूक किती केली जाणार आहे तर जवळजवळ 11,500च्या दरम्यान 11,500च्या दरम्यान काहीतरी ती संख्या आहे. प्रत्येक गावात म्हणलं तर जवळजवळ 35,000 खेडे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. 35,000च्या जास्त आहेत पण कमी नाही. मग आता जर 11,500 शेतकरी मित्राची नेमणूक केली जात असेल तर प्रत्येक गावागावामध्ये शेतकरी मित्र नेमणार हे साफ चुकीचं आहे. याच्यासाठी त्यांचा योजनेचा हाच उद्देश आहे की एखाद्या कृषी सहाय्यकाला त्या ठिकाणी मदतनीस म्हणून यांची नेमणूक केली जाणार आहे. आता आपण पाहिलं तर एका एका कृषी अधिकाऱ्याकडे 4 ते 5 गावं दिली गेलेली आहेत. मग त्या 4 ते 5 गावामधून एकच फक्त शेतकरी मित्र निवडला जाणार आहे त्यांच्या सध्याच्या सांगण्याप्रमाणे. आता याची प्रक्रिया अजूनही कोणतीही याची प्रक्रिया ठरलेली नाही. हा एक प्रायोगिक तत्वावर म्हणजे एक प्रयोग करून पाहणार आहेत. त्याच्यासाठी याची प्रक्रिया नेमकी कशी होणार हे देखील ठरलेलं नाही. परंतु लवकरच याविषयी महत्वाची अशी सर्व रूपरेषा समोर येणार आहे आणि ती आल्यानंतरच याच्यावरती नागरिकांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण यासाठी अधिकृत असं परिपत्रक निघू शकतं किंवा मंत्रिमंडळ त्यांच्या एक माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून स्वतः देखील स्पष्ट करू शकतात किंवा एखादा GR किंवा परिपत्रकाच्या माध्यमातून सांगू शकतात. त्याच्यामुळे जो काय ट्रेंड सध्या याच्यामध्ये फिरत आहे तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर उदाहरण म्हणून एक कृषी विद्यापीठाची मध्यंतरी 30,500 पदांची एक फेक न्यूज अशी फिरत होती. याच्यामुळे बऱ्याच नागरिकांना आर्थिक नुकसानीला देखील सामोरं जावं लागत असतं. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीची पूर्णतः खात्री केल्याशिवाय त्याचं पूर्ण स्वरूप कसं आहे त्याची इत्थंभूत संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय किंवा तुम्ही त्यासाठी जवळचं तुमचं कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय असेल किंवा तुमचं तालुक्याचं कृषी विभाग असेल त्याच्याशी देखील तुम्ही संपर्क करू शकता. अशा पद्धतीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेल्या माहितीवर नागरिकांनी कितपत विश्वास ठेवणं हे देखील एक संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळे याची शेतकरी मित्र हा जो प्रायोगिक तत्वावर त्यांनी उपक्रम चालू केला आहे त्यासाठी त्याची रूपरेषा अजूनही आली नाही आणि बऱ्याच युट्यूब चॅनलला असं देखील सांगितलं जाते की त्याला 18,000 रुपये महिना मानधन दिलं जाणार. तर हे देखील चुकीचं आहे. वार्षिक 18,000 रुपये एवढं मानधन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि तेही प्रत्येक महिन्याला अदा केलं जाणार. ते महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला हे मानधन तुम्हाला दिलं जाणार नाही तर त्याचे वर्षाला 3 ते 4 टप्पे केले जाणार आहेत. त्याच्यामुळे याची संपूर्ण रूपरेषा जी काय आहे ती लवकरच मंत्री महोदय सांगतील किंवा एखादं परिपत्रक काढून त्या ठिकाणी त्या योजनेचं नेमकं स्वरूप निवड प्रक्रिया ही नेमकी कशी असेल याची माहिती दिली जाणार आहे. त्याच्यामुळं जो काय सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती येत असते त्याच्यावरती त्याची पूर्ण खात्री केल्याशिवाय नागरिकांनी विश्वास ठेवू नये. धन्यवाद.